नमस्कार मित्रांनो, डी मार्ट चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश दुवाने. आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहिती देतो आपल्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण अवकाळी पावसाच्या अनुदानाबद्दल माहिती पाहणार आहोत. कारण हे जे अनुदान वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे, जे माझ्या पाठीमागे फोटो पाहतात तुम्ही, ते अनुदान वितरित करण्यावेळेचे फोटो आहेत. तर याच्यामध्ये असा विषय झाला, काल हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी तिथं काही ठराविक शेतकऱ्यांना अनुदान वितरित केलेलं आहे. परंतु आता ते महाराष्ट्रभर वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे. त्याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. जर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहिती देत असतो आपल्या व्हिडिओमध्ये. जर पाहिलं तर ही अनुदान जे आहे ते आपल्या डीबीटीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले होते की ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले आहे त्या ठिकाणी पंचनामे करा म्हणून आदेश दिले होते. ते सर्व पंचनामे केल्यानंतर ते सर्व अहवाल समोर आल्यानंतर पुन्हा तिथं नुकसान भरपाईचे अनुदान देण्यास वितरित करण्यास सुरू झालेले आहे. परंतु तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा आपल्याला अनुदान नेमकं किती मिळणार आहे. त्याच्यामध्ये आता मित्रांनो आपल्याला 3 हेक्टरपर्यंत अनुदान मिळणार आहे. पहिले आपल्याला 2 हेक्टरपर्यंतच अनुदान मिळायचे, परंतु 3 हेक्टरपर्यंत आपल्याला अनुदान मिळणार आहे. तर ह्याच्यामध्ये 3 हेक्टरपर्यंत अनुदान कसं मिळणार आहे, तर जिरायत जमिनीसाठी मित्रांनो ह्याच्यामध्ये 13,600 रुपये ठेवलेलं आहे अनुदान, ते 3 हेक्टरपर्यंत मिळणार आहे. पुन्हा बागायती जमिनीसाठी 27,000 रुपये अनुदान ठेवलेलं आहे, ते बी 3 हेक्टरपर्यंत मिळणार आहे. जर आपल्या पैसे 3 हेक्टर जमीन असेल तर 3 हेक्टरपर्यंत मिळणार आहे. जर आपल्यापाशी 1 हेक्टर जमीन असेल तर आपल्याला 3 हेक्टरचा काहीच फायदा नाही. पुन्हा बहुवार्षिक पिकासाठी 36,000 रुपये असे अनुदान मिळणार आहे. भरघोस अनुदान मिळणार आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये काल हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर तिथले नागपूरच्या आसपास, म्हणजे नागपूरला हिवाळी अधिवेशन चालू आहे, तिथले नागपूरच्या तालुक्यातील काही शेतकरी होते, तिथील 14 शेतकरी बोलून घेतले आणि त्यांना अनुदान, म्हणजे अनुदानाचा चेक देण्यात आला. मग त्यांना अनुदान प्राथमिक स्वरूपात त्यांना अनुदान वितरित केलेलं आहे. आणि त्यावेळेसच काल मुख्यमंत्र्यांच्या व्हॉट्सअपमध्ये एक ग्रुप आहे त्यांचा, तिथे त्यांनी माहिती टाकलेली आहे की राहिलेल्या शेतकऱ्यांना, म्हणजे कालपासूनच अनुदान वितरित झालेलं आहे, परंतु आज काही शेतकऱ्यांना मिळून जाईल. हे 1-2 दिवसामध्ये सर्व शेतकरी ज्याच्यामध्ये पात्र आहे, जिथं नुकसान झालेलं आहे, जिथं पंचनामे झालेले आहेत, तर सर्व शेतकऱ्यांना हे अनुदान मिळून जाईल. त्याच्यामध्ये कोणी शेतकरी राहणार नाही. तर अशा प्रकारे सविस्तर माहिती होती. तुम्हाला सगळा विषय कळाला असेल असं मी गृहीत धरतो. जर चॅनल नसेल, चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहिती नसतो आपल्या व्हिडिओमध्ये. माहिती आपल्यापाशी कंटिन्यू खरी असते, फेक नसते. तर अशा प्रकारे व्हिडिओ पूर्ण होते. तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद शेतकरी बंधू.